दिनांक 14 जुलै रोजी नेरूळ सेक्टर 15 मधील जामा मस्जिद बाहेर एका मीट शॉप आणि हॉटेलवर धाड टाकल्यानंतर तब्बल 135 किलो गोवंशीय प्राण्यांचा मांस सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नवी मुंबई जिल्हा सहमंत्री गोरक्षक स्वरूप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षक प्रतीक ननावरे यांच्या सोबत बजरंग दल नवी मुंबईचे जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील यांच्या नेतृत्वात 15 ते 20 बजरंग दल प्रखंड कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा माग काढला। आपल्याला मिळालेली माहिती खरी असल्याचे समजताच या गोरक्षकांनी पोलिसांना देखील कळवलं आणि घटनास्थळी धाड टाकली। यानंतर गोवंशीय प्राण्यांचा मांस जप्त करून दुकानदार आणि हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत सापडलेलं मांस फक्त म्हशीचं नसून त्यात गाय आणि बैलाच्या मांसाचा देखील समावेश असल्याचा संशय व्यक्त होतोय। यामुळे या मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। त्यात गोमातेचे अंश सापडल्यास अधिक कलम वाढवून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी मीट शॉप मालक मोहम्मद अब्दुल सुभान कुरेशी आणि हॉटेल मालक मोहम्मद इलियास कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेरूळ जामा मस्जिद जवळील कॅफे पॅराडाईज हॉटेलच्या स्टोरेज रूम मध्ये गोवंशीय प्राण्यांचे मांस सापडणं अतिशय धक्कादायक आहे। या हॉटेलमध्ये परिसरातील नागरिक जेवण करण्यासाठी जातात। त्यांना आपण ज्या ठिकाणी जेवतो त्या ठिकाणी इतर जनावरांच्या मटणाचे जेवण बनवले जाते याची कल्पना देखील नसावी। नवी मुंबईत जर अशा प्रकारे अवैधरित्या गोवंशीय प्राण्यांचे मांस विकले जात असेल तर हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आणि बजरंग दल आपल्या स्टाईलनं उत्तर देईल असा इशाराच गोरक्षक स्वरूप पाटील आणि तेजस पाटील यांनी समस्त गोरक्षकांच्या वतीनं दिला आहे। आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत नेरूळ येथे, नेरूळ सेक्टर 15 मध्ये। या ठिकाणी एका बफेलो मीट शॉप मध्ये आम्ही पोलिसांच्या सहाय्याने धाड टाकलेली आहे आणि 132 ते 135 किलो मांस जप्त केलेला आहे। मांसचा सॅम्पल आता पालिकेच्या आणि पोलिसांच्या सहाय्याने तपासणीसाठी जात आहे आणि आमचा असा आरोप होता की हा गोमांस आहे, त्याच्यामध्ये गौमाताचं वंशज आहे। तर आता या ठिकाणी आपण बघत असाल सर्व आपले बजरंग दलाचे कार्यकर्ते, मी स्वतः जिल्हा सहसंयोजक आणि आपले इतर कार्यकर्ते मिळून आम्ही एक आज धाड मोहीम केलेली आहे आणि यापुढे देखील जिथे जिथे आम्हाला माहिती पडेल कुठं गौ विक्री मांसाची विक्री चालू आहे त्या ठिकाणी आम्ही कायदेशीर कारवाई करायला लावू। बजरंग दल नवी मुंबई अशा कुठल्याच गोष्टींना खपून घेणार नाही। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।